फक्त प्रश्न आहे, ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे तारपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केली हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं। आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात। मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्याच्यावर त्यांच्यावर काय कारवाई केली, अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर त्यांची वादावाद केली, काही म्हणतात की आम्ही हा जो प्रकार आहे त्याचं सांगितलं पोलीस प्रशासनाला इथल्या शासनाला शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे, ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं। जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोण एक प्रकार मोर्चा काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना, बनक आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो। आज आमच्या मराठी मातीचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय, हे आमचं दुर्दैव आहे। पण ह्याच्या पुढे हे सहन केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत। आपण बघितलंय की जैन आंदोलन करत होते तेव्हा मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळाले, त्यांची मॅडम तुमचा गैरसमज बघा, आता बघा फक्त येऊन आंदोलन केली गेली त्याला विरोध नाही झाला, त्याच्यावर किती कारवाई झाली। आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे, गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या, फक्त बाईट देत होतो, बाईट देत होतो तरी मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे। किती माणसं म्हणजे काय, उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल, इथं नाट्य बंद नाही झाली, अखंड मराठी समाज मात्र इथे उतरेल।